नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत सोशल स्ट्रॅटिफिकेशन हा टॉपिक बघणार आहोत. तर तुम्हाला एक्झाममध्ये हा प्रश्न 15 मार्क्ससाठी विचारण्यात येतो. तर यामध्ये तुम्हाला काय विचारलं जातं, फक्त सोशल स्ट्रॅटिफिकेशन यावर फक्त प्रश्न विचारतात किंवा त्याच्यासोबत कास्टचं स्ट्रॅटिफिकेशन जॉईन करतात, म्हणजे जॉईंटली क्वेश्चन विचारतात किंवा फक्त क्लासच जॉईन करतात किंवा कास्ट आणि क्लास ह्या दोन्ही स्ट्रॅटिफिकेशन सोशल स्ट्रॅटिफिकेशनच्या या क्वेश्चनशी जॉईन करून एक मोठा क्वेश्चन तयार करतात. तर कसाही क्वेश्चन विचारला तर तुम्हाला सेम मी जे दिले ते तुम्ही लिहू शकता. माझे नोट्स तुम्ही कॉपी पेस्ट करू शकता. ओके, तर चला सुरू करूया. तर सोशल स्ट्रॅटिफिकेशन म्हणजे काय हे समजण्यासाठी त्याआधी मी तुम्हाला ची फोड करते आणि पहिल्यांदा सांगते सोशल म्हणजे काय. तर सोशल म्हणजे काय, तर सोशल म्हणजे सामाजिक आणि स्ट्रॅटिफिकेशन म्हणजे काय तर विभाजणी. आणि हे जॉईंटली घेतलं तर सोशल स्ट्रॅटिफिकेशन म्हणजे काय, समाजामध्ये असणारं विभाजन, अरेंजमेंट इन ऑर्डर. सोसायटीमध्ये असणारे जे विभाजन आहे, म्हणजे इन शॉर्ट एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते म्हणजे तुम्हाला सोशल स्ट्रॅटिफिकेशन ही कन्सेप्ट क्लिअर होईल. ओके, तर समाजामध्ये काही जण गरीब असतात, काही श्रीमंत असतात. कास्ट वाईज घेतलं तर ब्राह्मण, पूर्वीच्या काळी ब्राह्मणला एक हाय स्टेटस असायचं आणि काहींना शूद्र लो कास्ट म्हणायचे. असं विभाजन सोसायटीमध्ये यांना विभाजन केलेलं आहे. म्हणजे सोसायटीमध्ये असणारे अरेंजमेंट इन ऑर्डर त्यांना सोशल स्ट्रॅटिफिकेशन म्हणतात. ओके, कळालं सिम्पलमध्ये. ओके, आता हे आन्सर लिहायचं कसं तर मी तुम्हाला सिनॉप्सिस वाईज ते सगळं एक्सप्लेन करते. तर आपण या आन्सरमध्ये काय काय पाहणार आहेत. पहिल्यांदा सिनॉप्सिस लिहायचं. सिनॉप्सिस म्हणजे काय तर या आन्सरमध्ये तुम्ही काय काय लिहिणार आहात ते थोडक्यात एक एक घटक पॉईंट वाईज लिहायचं. ओके, सेम असं तुम्ही राईट डाऊन केलं तरी चालेल. ओके, तर आपण सोशल स्ट्रॅटिफिकेशनमध्ये एक्सप्लेन करण्यासाठी एक 6 पॉईंट मी तुम्हाला दिलेले आहेत. तर पहिलं आपण पाहणार आहोत सोशल स्ट्रॅटिफिकेशनचं इंट्रोडक्शन, त्यानंतर सोशल स्ट्रॅटिफिकेशनचं मिनिंग, त्यानंतर टाईप्स काय आहेत सोशल स्ट्रॅटिफिकेशनचे, त्यानंतर कास्ट वाईज स्ट्रॅटिफिकेशन सोसायटीमध्ये, क्लास वाईज स्ट्रॅटिफिकेशन सोसायटीमध्ये, त्यानंतर कन्क्लुजननी आपलं आन्सर क्लोज करायचं. ओके, इंट्रोडक्शननी स्टार्ट आणि कन्क्लुजननी एंड. ओके, तर फर्स्ट आपण बघूयात इंट्रोडक्शन. काय सांगितलं इंट्रोडक्शनमध्ये, द टर्म सोशल स्ट्रॅटिफिकेशन मीन्स द अरेंजमेंट ऑफ पीपल इन सोसायटी इन टू व्हेरियस लेयर ऑन द बेसिस ऑफ सोशल स्टेटस. द क्रायटेरिया फॉर determined of social status are income, occupation, education, caste, etc. त्यामध्ये काय सांगितले तर बघा, सोशल स्ट्रॅटिफिकेशन या शब्दाचा अर्थ समाजातील लोकांची सोशल स्टेटसच्या आधारावर विविध अरेंजमेंट असणे यावर ठरवलेली जाते. बघा, सोशल स्ट्रॅटिफिकेशनचा अर्थ काय सांगितलं आहे, म्हणजे सोशल स्ट्रॅटिफिकेशन मीन्स व्हॉट, तर जे काही पीपलचं अरेंजमेंट आहे सोसायटीमध्ये ते कोणत्या बेसिसवर असतं तर सोशल स्टेटस. त्यांचं सोशल स्टेटस कसं आहे त्यावर त्यांची अरेंजमेंट, म्हणजे ते कसे आहेत ते पीपल ते ठरवलं जातं सोसायटीमध्ये. म्हणजे ते सोशल स्टेटस कशाद्वारे तुम्ही डिटरमाइन करणार, कसं ठरवणार आहे तर त्यांचं इन्कम, त्यांचं ऑक्युपेशन, एज्युकेशन, त्यांची कास्ट, त्यानुसार त्यांची अरेंजमेंट केलेली आहे. ओके, आणि त्यानुसार ठरवणार त्यांचे स्टेटस कसं वगैरे, त्यानुसार अरेंजमेंट करणार. तुम्हाला समजलं सोशल स्ट्रॅटिफिकेशन म्हणजे काय, किती सोपं आहे बघा. आता आपण पाहूयात मिनिंग. मिनिंगमध्ये काय लिहायचं आहे बघा, तुम्हाला 2 मिनिंग दिलेले आहेत, त्यापैकी तुम्हाला आवडेल ते तुम्ही लिहा. दोन्ही लिहिलं तरी चालेल, एक लिहिलं तरी चालेल. तर आपण यामध्ये सोशल स्ट्रॅटिफिकेशन याचा अर्थ बघणार आहोत. one or two or more broad groups of individuals who are ranked by the member of the community in superior and inferior position in society. दुसरा अजून एक आहे, social stratification means division of society based on various level
एक्झाम्पल हाय, लो, सुपेरियर, इन्फेरियर. काय सांगितले बघा, सोशल स्ट्रॅटिफिकेशन म्हणजे काय, तर डिव्हिजन ऑफ सोसायटीचं विभाजन, आणि ते कशाच्या आधारावर, कोणत्या लेवलवर ठरवलं जातं ते यामध्ये दिलेलं आहे. हाय, लो, सुपेरियर, इन्फेरियर यानुसार सोसायटीचं विभाजन केलं जातं आणि त्यालाच म्हणतात सोशल स्ट्रॅटिफिकेशन. ओके, तुम्हाला इंट्रोडक्शन आपण आज पाहिलं आहे, इंट्रोडक्शन, मीनिंग, आणि त्यानंतर पाहणार आहोत टाईप्स. ओके, इंट्रोडक्शन झालं, मीनिंग झालं, आता पाहणार आहोत टाईप्स. तर टाईप ऑफ स्ट्रॅटिफिकेशन बघूयात. तर 4 टाईप आहे. स्लेवरी, इस्टेट, कास्ट, क्लास यानुसार सोसायटीचं स्ट्रॅटिफिकेशन होतं. त्यानंतर पाहणार आहोत कास्ट स्ट्रॅटिफिकेशन, कास्टनुसार सोसायटीत होणारं स्ट्रॅटिफिकेशन. ओके, ते कास्टनुसार होणारं स्ट्रॅटिफिकेशन आहे सोसायटीत. त्याचं एक्सप्लेनेशन कशा प्रकारे लिहायचं आहे, तर फर्स्ट इंट्रोडक्शन लिहायचं आहे. तर काय सांगितलं आहे याच्यात बघू. इन इंडिया, कास्ट सिस्टीम इज युनिक टाईप ऑफ सोशल स्ट्रॅटिफिकेशन. Caste is connected with economic and social differentiation. The term caste is derived from Portuguese word casta, which means a group. ओके, यामध्ये काय सांगितलं आहे की इंडियामध्ये कास्ट सिस्टीम ही युनिक टाईप ऑफ सोशल स्ट्रॅटिफिकेशन आहे आणि कास्ट कशाच्या कनेक्टेड आहे, तर इकॉनॉमिक अँड सोशल डिफरन्शिएशनच्या कनेक्टेड आहे. त्यानंतर द टर्म कास्ट डिराईव्ह फ्रॉम कशापासून तयार झाले आहे, पोर्तुगीज वर्ड, पोर्तुगीज अँड स्पॅनिश घ्या, स्पॅनिश. ओके, पोर्तुगीज अँड स्पॅनिश वर्डपासून वर्ड कास्टा, पोर्तुगीज अँड स्पॅनिश वर्ड कास्टा याच्यापासून कास्ट ही जी टर्म आहे ती तयार झालेली आहे. आणि कास्ट म्हणजे काय, तर अ ग्रुप पीपलचा ग्रुप म्हणजे काय, कास्ट. ओके, त्यानंतर पाहणार आहोत ओरिजिन, म्हणजे कास्ट या शब्दाचं ओरिजिन कसं काय झाला, तर पाहूयात. द इंग्लिश वर्ड कास्ट वॉज फॉर फर्स्ट time used by Portuguese. The word caste, which is derived from Spanish word casta, तुम्हाला वरतीच सांगितले तसंच लिहिले बघा. Portuguese used the term caste to the classes of Indian people. These classes were known by the name जाती. काय सांगितलंय याच्यात, ओरिजिन कसं काय झाला कास्टचा, तर कास्ट ही जी टर्म आहे फर्स्ट टाइम कोणी यूज केली आहे, तर पोर्तुगीज यांनी फर्स्ट टाइम कास्ट ही जी टर्म आहे ती यूज केली आहे, वर्ड यूज केला आहे. तर कास्ट ही जी टर्म आहे तर ते डिराईव्ह कुठून तयार झालं, तर स्पॅनिश वर्डपासून कास्टा या शब्दापासून ही जी कास्ट टर्म आहे ती डिराईव्ह झाली. ओके, तर पोर्तुगीज होते तर त्यांनी कास्ट ही जी टर्म आहे ते इंडियन पीपलच्या क्लासेससाठी, इंडियन पीपलचे जे क्लास होते त्यांच्यासाठी यूज केलेला आहे. आणि त्याच क्लासेसला जाती, कास्टला जातीसुद्धाही म्हटलेलं जातं. ओके, त्यानंतर आपण कळलं ओरिजिन, कास्टचं ओरिजिन कुठं झालं कळलं, कास्टा या शब्दापासून. ओके, आणि त्यानंतर कास्ट सिस्टीमचं ओरिजिन पाहूया. कास्टचं ओरिजिन कळलं तुम्हाला, कास्टा या स्पॅनिश वर्डपासून कास्ट या शब्दाचं ओरिजिन झालं आणि त्या कास्ट म्हणजेच काय, तर अ ग्रुप. ओके, आणि कास्टला जातीसुद्धा म्हटलेलं जातं. एवढं सगळं ओरिजिन ऑफ कास्टमध्ये तुम्ही लिहायचं. त्यानंतर पाहूयात ओरिजिन ऑफ कास्ट सिस्टीम, कास्ट सिस्टीमचं ओरिजिन पाहूया. ओके, तर ओरिजिन ऑफ कास्ट सिस्टीम यामध्ये काय सांगितलंय, द एक्झॅक्ट ओरिजिन ऑफ कास्ट सिस्टीम कॅनॉट बी स्ट्रेस्ड बट वेदाज मेन्शन वर्ण सिस्टीम अँड एक्सप्लेन बाय लॉर्ड कृष्णा. अकॉर्डिंग टू लॉर्ड कृष्णा, सोसायटी इज डिवायडेड इंटू 4 वर्णास, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्रस. यामध्ये काय सांगितलंय बघा, कास्ट सिस्टीमचं ओरिजिन कसं झालं तुम्हाला याच्यात सांगते. तर याचा एक्झॅक्ट ओरिजिन कुठेही दिलेला नाही, पण वेदाजमध्ये लॉर्ड कृष्णांनी वर्ण सिस्टीम मेन्शन केली आहे आणि एक्सप्लेनसुद्धा केलेले आहे. कोणी, लॉर्ड कृष्णा. तर लॉर्ड कृष्णाच्या मते सोसायटी कशी डिवाइड झाली आहे, तर सोसायटी 4 वर्णामध्ये डिवाइड झाली आहे. हे कोणाचं मत होतं, लॉर्ड कृष्णाचं मत होतं. तर ते 4 वर्ण कोणते, तर ब्राह्मण,
क्षत्रिय, वैश्य, शूद्र. ही डायग्राम पहा. लॉर्ड कृष्णाच्या मते ह्या 4 प्रकारे आपली सोसायटी डिवायडेड आहे. तर टॉपला येतं ब्राह्मण, नंतर क्षत्रिय, नंतर वैश्य, त्यानंतर शूद्र. तर जे कोणी म्हणजे ज्यांच्याकडून आपण ज्ञान घेऊ शकतो त्या क्लासला त्यांनी ब्राह्मण म्हटलेलं आहे. ओके. त्यानंतर जे सोसायटीचं प्रोटेक्शन करतात त्यांच्या क्लासला काय म्हटलेलं आहे? क्षत्रिय. ओके. जे बिझनेस क्लास आहे म्हणजे असं कॅटेगरी केले, म्हणजे जे आपल्याला शिक्षण देणार, शिकवणार, एज्युकेशन देणार त्यांना ब्राह्मण क्लास नाव दिलं. जे सोसायटीचं रक्षण करतायत त्या सगळ्या कॅटेगरीच्या ग्रुपला, त्या क्लासला, त्या जातीला क्षत्रिय म्हटलेलं गेलं. बिझनेस क्लासच्या व्यक्तींना वैश्य म्हटलेलं गेलं. लेबर क्लास, कामगार वर्गातील लोकांना शूद्र म्हटलेलं गेलं. आणि या सोसायटीचं त्यांनी विभाजन अशा प्रकारे केलं, म्हणजे शूद्र हे लोमध्ये येतं, ब्राह्मण्स हे हायमध्ये, हायर क्लासमध्ये येतं. अशा प्रकारे त्यांनी सोशल स्ट्रॅटिफिकेशन केलेलं आहे कास्ट वाईज. कळालं की नक्की काय सोशल स्ट्रॅटिफिकेशन म्हणजे काय? म्हणजे कास्ट वाईज डिव्हिजन केलेलं आहे सोसायटीचं. सिम्पल ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्रच यानुसार सोसायटीचं विभाजन केलेलं आहे. हायर हे लोयर. ओके. पुढं बघूयात कॅरेक्टरिस्टिक. कास्ट स्ट्रॅटिफिकेशनचं आपण कॅरेक्टरिस्टिक बघणार आहोत. तर 5 कॅरेक्टरिस्टिक मी तुम्हाला एक्सप्लेन केलेले आहे. तर एक्झाममध्ये मिनिमम 4 लिहा, मॅक्झिमम तुम्ही किती लिहू शकता. ओके. काय सांगितलं आहे? सेगमेंटल डिव्हिजन ऑफ सोसायटी. कास्ट स्ट्रॅटिफिकेशनमध्ये काय होतं? सोसायटीचं डिव्हिजन होतं. लॅक ऑफ चॉईस ऑफ ऑक्युपेशन. ऑक्युपेशन चॉईस करण्याचं तुम्हाला कमी, लॅक ऑफ चॉईस ऑफ ऑक्युपेशन चूज करायला तुम्हाला भेटत नाही, शक्यतो कमी भेटतं. कारण की आता तुम्हाला वरतीच सांगितलं आहे बघा इथं. क्षत्रिय, आता ह्या क्लासमधले लोक जास्त करून लोकांचं प्रोटेक्शनच करणार आहे. वैश्यमध्ये बिझनेस, म्हणजे यांच्याकडं कमी संधी आहे दुसऱ्या क्लासमध्ये जायची. ओके. समजलं काय सांगायचं आहे मला ह्या कॅरेक्टरिस्टिकमध्ये? त्यानंतर काय? रेस्ट्रिक्शन ऑन मॅरेज. मॅरेजमध्ये खूप रेस्ट्रिक्शन तयार झाले कास्टनुसार स्ट्रॅटिफिकेशन झाल्यामुळे, म्हणजे त्या कास्टमध्ये त्यांनीच लग्न करायचं असं तयार झालं. ओके. कास्ट पंचायत, हे पंचायत त्या कास्टमध्ये पंचायत तयार झाली आणि ते जे काही भांडण व्हायचे त्यांच्यात ते सॉल्व करायचे. त्यानंतर हायरार्की. कास्ट स्ट्रॅटिफिकेशनमुळे हायरार्की तयार झाली. सुपेरियर, इन्फेरियर, हायर, लो अशी हायरार्की तयार झाली. तर आपण त्याचं डीपली एक्सप्लेनेशन पाहूया. तर फर्स्ट मी काय सांगितलं आहे? सेगमेंटल डिव्हिजन ऑफ सोसायटी. सेगमेंटल डिव्हिजन ऑफ सोसायटीमध्ये काय सांगितलं आहे? तर इट इज द कास्ट सिस्टीम ड्यू टू विच इंडियन सोसायटी इज डिव्हायडेड इंटू नंबर ऑफ स्ट्राटा. पर्सन गेन्स द कास्ट ओनली बाय बर्थ. यामध्ये काय सांगितलं आहे? सोशल स्ट्रॅटिफिकेशनमुळे इंडियन सोसायटीमध्ये डिव्हायडेड इंटू नंबर ऑफ स्ट्राटा, इंडियन सोसायटीमध्ये डिव्हिजन झालं. ओके. आणि काय सांगितलं आहे? तर ही कास्ट आपल्याला बाय बर्थ भेटलेली जाते. ही कास्ट आपल्याला बाय बर्थमध्ये भेटलेली जाते. ओके. त्यानंतर काय? लॅक ऑफ चॉईस ऑक्युपेशन. तुम्हाला ऑक्युपेशन चॉईस करण्यास कमी संधी भेटते. ओके. एव्हरी कास्ट हॅज फिक्स ऑक्युपेशन. मेंबर ऑफ पर्टिक्युलर कास्ट आर एक्सपेक्टेड टू पर्टिक्युलर ऑक्युपेशन असाइन ट्रॅडिशनली टू देम. तर काही खाली एक्झाम्पल दिलेलं आहे. यामध्ये काय सांगितलं की प्रत्येक कास्टमध्ये एक फिक्स ऑक्युपेशन आहे, म्हणजे सोन्याचंच काम करणार, ब्राह्मण शिकवण्याचं, ज्ञान देण्याचं काम करणार, असं प्रत्येकाचं कास्ट वाईज त्यांनी ठरवलेलं आहे असं ह्याच्यातून सांगितलेलं आहे. ओके. त्यामुळे तुम्हाला चॉईसेस कमी आहेत बाबा ऑक्युपेशनचे. ओके. म्हणजे ब्राह्मण्स काय करणार? टीचर्स ऑक्युपेशन. क्षत्रिय वॉरियर्स, योद्धा म्हणून काम करणार. ओके. त्यानंतर वैश्य काय? एक बिझनेसमॅन म्हणून काम करणार. शूद्र वर्कर म्हणून काम करणार. ओके. त्यानंतर बघा रेस्ट्रिक्शन ऑन मॅरेज. मॅरेजमध्ये
तुम्हाला रेस्ट्रिक्शन यामध्ये कास्ट स्ट्रॅटिफिकेशन झाल्यामुळे दिसून येतं बघा. ते कसं, इन कास्ट देर आर मेनी रेस्ट्रिक्शन फॉर मॅरेज. इंडोगामी मॅरेज इज कंपल्सरी. इंडोगामी मॅरेज मीन्स मॅरेज विदिन ओन सेम कास्ट और ग्रुप. कळलं? If a member marries outside caste, he has to face punishment of social boycott. यामध्ये काय सांगितलेलं आहे की सोशल स्ट्रॅटिफिकेशनमुळे रिस्ट्रिक्शन आलं मॅरेजवर. म्हणजे ज्या ज्या क्लासमध्ये त्यात म्हणजे त्यांच्या क्लासमध्येच लग्न करायचं हे आलं. ओके. आणि जर कोणी दुसऱ्या क्लासमध्ये लग्न केलं तर त्यांना पनिशमेंट दिली जात होती. आणि हे आत्तासुद्धा आहे की अजूनही जुनी प्रथा गेलेली नाही. आपण बऱ्याच प्रमाणे पाहतो की दुसऱ्या कास्टमध्ये लग्न केल्यावर घरून खूप विरोध होतात आणि काही पनिशमेंटसुद्धा आहेत अजूनही. त्यानंतर काय, कास्ट पंचायत. कास्ट पंचायतमध्ये काय बघा, Caste Panchayat is one of the important characteristics of caste system. Caste Panchayat is the system which solve the problem of caste member. काय सांगितलं आहे, कास्ट पंचायतमुळे हे खूप महत्त्वाचं कॅरेक्टर आहे कास्ट सिस्टीमचं. आणि कास्ट सिस्टीम काय करते की कास्ट मेंबरमध्ये जे काही प्रॉब्लेम आहे ते सॉल्व करायचं काम करते. ओके. त्यानंतर हायरार्की. सोशल स्ट्रॅटिफिकेशनचं काय अजून एक कॅरेक्टरिस्टिक आहे की हायरार्की निर्माण झाली आहे. सुपेरियर, इन्फेरियर, हाय, लो. ओके. काय सांगितलं बघा, सुपेरियर इन्फेरियर ऑफ ईच कास्ट हॅज बीन डिवायडेड अकॉर्डिंग टू हिज और हर ऑक्युपेशन. ब्राह्मीण कास्ट इज फेमस फॉर इट्स prestigious status. This status creates a hierarchy in which on the top the number of people are less and the bottom of number of people are more. Okay. काय सांगितलं आहे की सोशल स्ट्रॅटिफिकेशनमुळे सुपेरियर आणि इन्फेरियरनुसार डिव्हिजन झालं. आणि ते डिव्हिजन त्याच्या किंवा तिच्या ऑक्युपेशननुसार ठरवलं जातं. आणि ब्राह्मीण कास्ट हे फेमस आणि टॉपचं मानलं जातं कारण की त्याच्या स्टेटसमुळे. टीचर लोक हे टॉपला ठेवलेलं आहेत आणि जे वर्कर आहेत ते लोअरमुळे. ओके. त्यानंतर पाहणार आहोत क्लास स्ट्रॅटिफिकेशन. ओके. तर क्लास स्ट्रॅटिफिकेशन म्हणजे काय, तर क्लासनुसार सोसायटीमध्ये होणारं स्ट्रॅटिफिकेशन. ओके. त्यामध्ये त्याचं एक्सप्लेनेशन करण्यासाठी फर्स्ट आपण लिहिणार इंट्रोडक्शन. ओके. क्लास इज वन ऑफ द इम्पॉर्टंट टाईप ऑफ सोशल स्ट्रॅटिफिकेशन. देर आर 3 टाईप ऑफ क्लास, अप्पर क्लास, मीडियम क्लास, लोअर क्लास. ओके. क्लास हे सगळ्यात महत्त्वाचं सोशल स्ट्रॅटिफिकेशनसाठी इम्पॉर्टंट आहे. तर त्याचे 3 प्रकार सांगितलेले आहेत, एक अप्पर, मीडियम अँड लोअर क्लास. ओके. दिसते तुम्हाला. आणि त्याची एक डायग्राम दिलेली आहे बघा. क्लासनुसार लोएस्ट पॉप्युलेशन, अप्पर क्लासमध्ये ना कमी पॉप्युलेशन असते, मिडलमध्ये मीडियम पॉप्युलेशन, त्यानंतर लोअरमध्ये हायस्ट पॉप्युलेशन. म्हणजे गरिबी जास्त पॉप्युलेशनमध्ये आणि श्रीमंत लोक कमी पॉप्युलेशनमध्ये आहे असं ह्या डायग्राममध्ये दिसून येतं. आणि त्यानुसार सोशल स्ट्रॅटिफिकेशन केले बघा, डिव्हिजन. श्रीमंत लोक अप्पर क्लासमध्ये येतात, गरीब लोअर क्लासमध्ये, गरिबांची संख्या हायस्ट पॉप्युलेशन दाखवलेली आहे. ओके. त्याचं कॅरेक्टरिस्टिक पाहूयात आपण. प्रत्येक क्लास स्ट्रॅटिफिकेशनचे कॅरेक्टरिस्टिक पाहूया. लॅक ऑफ सपोर्ट ऑफ बर्थ, म्हणजे बर्थला कमी सपोर्ट दिला आहे. म्हणजे हा क्लास काय सांगतो की म्हणजे त्यांनी बर्थला जास्त सपोर्ट केलेला नाही आहे. ते कसं बघा, द क्लास इज नॉट बेस्ड ऑन बर्थ. इफ अ पर्सन बॉर्न इन एनी फॅमिली शी कॅन चेंज हिज हर स्टेटस बाय वर्क हार्ड. काय सांगितलं बघा, यांनी जास्त करून बर्थला सपोर्ट केलेला नाही आहे. हा क्लास नॉट बेस्ड ऑन बर्थ. जर त्या म्हणजे तो मुलगा किंवा मुलगी कोणत्याही फॅमिलीमध्ये जन्मू दे, जर तिने वर्क हार्ड केलं आणि ती खूप रिच झाली तर ती अप्पर क्लासमध्ये येणार. जर तिने वर्क हार्ड नाही केलं, एक साधारण नॉर्मल फॅमिली लाईफ जगत राहिली तर ती मीडियम किंवा मिडल किंवा लोअर क्लासमध्ये येणार. असं म्हणजे त्यांनी एक बर्थला त्यांनी सपोर्ट केलेला नाही आहे. ओके. कॅरेक्टरिस्टिक. सेकंड पाहूयात, लॅक ऑफ रिस्ट्रिक्शन अँड इक्वेलिटी ऑफ ऑपॉर्च्युनिटी. ऑफकोर्स त्यांनी कमी रिस्ट्रिक्शन दिलेलं आहे ह्या क्लास स्ट्रॅटिफिकेशनने आणि प्रत्येकाला इक्वल ऑपॉर्च्युनिटी दिलेलं आहे.
The class is not based on birth. If person born in any family, he she can change status by accomplish work hard. सेम वरच्यासारखं त्यांनी कोणत्याही फॅमिलीमध्ये जन्म देत त्यांना प्रत्येकाला इक्वल ऑपॉर्च्युनिटी आहे प्रत्येक व्यक्तीला की त्यांनी वर्क हार्ड करून त्यांनी त्यांचं स्टेटस चेंज ते करू शकतात. ओके. त्यानंतर तिसरं कॅरेक्टरिस्टिक आहे कॉमन मोड ऑफ लाईफ. याच्यात काय सांगितलं बघा. मेंबर्स ऑफ पर्टिक्युलर क्लास एन्जॉय ऑलमोस्ट सिमिलर स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. काय सांगितलं आहे की प्रत्येकजण की कॉमन लाईफ जगतात, यामध्ये इक्वली लाईफ जगतात असं सांगितलेलं आहे. त्यानंतर आहे ओपननेस अँड शिफ्टिंग. ओपननेस अँड शिफ्टिंगमध्ये काय सांगितलं आहे. सोशल स्टेटस ऑफ पर्सन इन द क्लास सिस्टम इज नॉट फिक्स फॉर एव्हर. ही कॅन मूव्ह फ्रॉम अ लोअर ऑर मिडल क्लास टू अप्पर क्लास अँड इम्प्रूव्ह हिज स्टेटस. सिमिलरली वन कॅन गो डाऊन द सोशल लॅडर फ्रॉम द हायर क्लास टू लोअर क्लास. यामध्ये काय सांगितलं की कोणालाही फिक्स्ड फॉर एव्हर क्लास सिस्टीम दिलेली नाही आहे. जर एखादा लोअर मिडल क्लास असेल त्यांनी त्याचं स्टेटस इम्प्रूव्ह करून तो वरही जाऊ शकतो. एखादा म्हणजे हार्डवर्क नाही केलं, काही क्रायसिस आले तर तो खाली हायर टू लोअरसुद्धा येऊ शकतो. अशा प्रकारे क्लास सिस्टीम कशी आहे का क्लास स्ट्रॅटिफिकेशन ही शिफ्टिंग आहे. ओके. मग 6वा पॉईंट आपण डिफरन्स बिटवीन क्लास आणि कास्ट पाहूयात. हा पॉईंट मी सिनॉप्सिसमध्ये दिलेला नव्हता तर मी एक्स्ट्राचा पॉईंट तुम्हाला देते. ओके. म्हणजे एक्झाममध्ये कास्ट आणि क्लास याचा डिफरन्स विचारला तरी तुम्हाला लिहिता यावा. म्हणजे सगळ्या प्रकारे तुमची तयारी मी करून घेते आणि 100% गॅरंटी की तुम्हाला कसाही प्रश्न विचारला तरी लिहिता यायला हवा. ओके. आणि या नोट्समधून तुम्हाला लिहिता येणारच. ओके. तर पाहूया क्लास म्हणजे काय. क्लासमध्ये काय सांगितलं मी तुम्हाला आठवते की अप्पर क्लास, लोअर क्लास, मिडियम क्लास असे क्लासचे स्ट्रॅटिफिकेशन पडतात. तर कास्टमध्ये कसे स्ट्रॅटिफिकेशन पडतात सोसायटीमध्ये तर ब्राह्मणच येतं, नंतर क्षत्रिय, वैश्य, शूद्र अशा प्रकारे सोसायटीचं स्ट्रॅटिफिकेशन कास्ट वाईज पडतं. ओके. तर तुम्हाला दोघांचं डिफरन्स लिहायचं आहे बघा. असं सिस्टमॅटिकली मला डिफरन्स लिहायचं आहे. ओके. पहिलं काय डिफरन्स आहे दोघांचं बघा, नाव दिसलं पाहिजे. कास्ट क्लासनुसार पहिला डिफरन्स आहे क्लास आणि कास्टनुसार. सिस्टीम क्लास आर ओपन सिस्टीम, कास्ट इज क्लोज सिस्टीम. काय सांगितलं आहे. क्लास ही ओपन सिस्टीम आहे, कास्ट ही क्लोज सिस्टम आहे. म्हणजे काय सांगितलं आहे तर क्लासमध्ये आपण अप्पर लेवलला असू तर लोअर लेवलला येऊ शकतं. लोअर लेवलचे जे आहे क्लासमधले त्यांनी हार्डवर्क करून ते अप्पर लेवललाही जाऊ शकतात. तसं इथं होतं का नाही. तर ब्राह्मण हे ब्राह्मणमध्येच राहणार, क्षत्रिय क्षत्रियमध्येच राहणार. हे वरचे खालचे वर होत नाही जास्त करून, म्हणजे होतच नाही. क्लोज सिस्टीम आहे आणि ही कशी आहे ओपन सिस्टीम आहे. ओके. त्यानंतर बेस्ड ऑन. क्लास इज नॉट बेस्ड ऑन बर्थ, कास्ट इज बेस्ड ऑन बर्थ. क्लासमध्ये क्लास ही बर्थवर आधारित नाही. जो हार्डवर्क करेल तो अप्पर लेवलला, काही जे क्रायसिस आले अप्पर लेवलचे तर ते इकॉनॉमिकली कसे असेल तर ते लोअर लेवलला येऊ शकतात. म्हणजे हे बर्थवर आधारित नाही तर हे बर्थवर कास्ट सिस्टीम ही बर्थवर आधारित आहे. ओके. नेचरमध्ये काय येणार. क्लास सिस्टीम इज डायनामिक इन नेचर, कास्ट सिस्टीम इज स्टॅटिक इन नेचर. ओके. कन्सेप्ट काय आहे तर क्लास सिस्टीम इज डायनामिक कन्सेप्ट, कास्ट सिस्टीम इज स्टॅटिक कन्सेप्ट. ओके. नेक्स्ट बघूया डिफरन्स. नेक्स्ट डिफरन्स काय आहे 5वा. फ्रीडम. मेंबर ऑफ क्लास हॅव अ कंपॅरेटिव्हली मोर फ्रीडम. मेंबर ऑफ कास्ट हॅव लिमिटेड फ्रीडम इन मॅटर ऑफ मॅरेज. ओके. या क्लास स्ट्रॅटिफिकेशनमध्ये काय सांगितलं आहे की याच्यात खूप फ्रीडम आहे मॅरेजसाठी. ओके. कोणत्याही बाबतीत असो. तर इथं कास्ट सिस्टीममध्ये काय सांगितलं आहे की यामध्ये फ्रीडम नाही आहे. जास्ती करून मॅरेजमध्ये फ्रीडम अजिबात नाही. ओके. लिमिटेड फ्रीडम आहे. स्टॅबिलिटी. क्लास सिस्टीम देर इज नो स्टॅबिलिटी,
कास्ट सिस्टीम स्टेबल टाईप ऑफ स्ट्रॅटिफिकेशन. ओके, यामध्ये स्टॅबिलिटी नाही आणि कशी स्टॅबिलिटी नाही आहे ते तुम्हाला आता परत मी एक्सप्लेन करणार नाही, खूप वेळा एक्सप्लेन केलं आहे. ही कशी आहे तर क्लास सिस्टीम ही शिफ्टिंग आहे त्यामुळे स्टॅबिलिटी नाही आहे, आणि ही आहे का शिफ्टिंग कास्ट सिस्टीम तर नाही आहे त्यामुळे यामध्ये स्टॅबिलिटी आहे. ओके, टाईप्स काय आहे, देअर आर 3 टाईप्स, देअर आर 3 क्लासेस, अप्पर, मिडल, लोअर. आणि कास्ट सिस्टीममध्ये मेनी कास्ट आहेत, मेनी कास्ट आहेत. ओके, हा 7 तुम्हाला डिफरन्स दिले आहे. अजून एक तुम्ही एक्स्ट्रा घ्यायचं तर 8वा घेऊ शकता ऑक्युपेशनचा. ओके, ऑक्युपेशनचा एक्स्ट्रा घेऊ शकता. ओके, यामध्ये काय सांगणार तुम्ही तर क्लासमध्ये काय सांगणार तर क्लास सिस्टीममध्ये फिक्स्ड ऑक्युपेशन नाही आहे आणि कास्ट सिस्टीममध्ये फिक्स्ड ऑक्युपेशन आहेत ना. ब्राह्मण्स काय करणार, टीचिंग करणार, टीचर म्हणून. ओके, ज्ञान वाटणार, ओके देणार. त्यानंतर क्षत्रिय एक वॉरियर योद्धा म्हणून काम करणार. म्हणजे इथं काय फिक्स्ड ऑक्युपेशन आहे, तसं क्लासमध्ये फिक्स्ड ऑक्युपेशन नाही आहे. त्यानंतर लास्ट कन्क्लुजन फ्रॉम द अबव एक्सप्लेनेशन वी कॅन कंडक्ट दॅट सोसायटी इज मेड. जे काय असेल ते तुमच्या मनाने कसंही कन्क्लुजनने एंड करू शकता. ओके, झालं तुमचा आजचा टॉपिक कंप्लीट. तुम्हाला आज मी इंट्रोडक्शन, मीनिंग, टाईप्स सांगितले आणि कास्टनुसार स्ट्रॅटिफिकेशन सांगितलं. त्याच्यात काय सांगितलं, इंट्रोडक्शन सांगितलं, कास्ट या शब्दाचे या टर्मचे ओरिजिन सांगितला. त्यानंतर कास्ट सिस्टीमनुसार ओरिजिन सांगितला. कास्ट सिस्टीमचे कॅरेक्टरिस्टिक्ससुद्धा एक्सप्लेन केलेले आहे डीपमध्ये. त्यानंतर क्लासनुसार स्ट्रॅटिफिकेशन झालं सोसायटीमध्ये तर त्याचं इंट्रोडक्शन, कॅरेक्टरिस्टिक दोन्ही दिलेलं आहे, विथ डायग्राम दिलेला आहे. ओके, त्यानंतर अजून मी एक एक्स्ट्रा पॉईंट वाढवला 6वा डिफरन्स. या दोघांचा मी डिफरन्स दिला आहे त्याच्यात, कास्टचा अँड क्लासचा. ओके, ह्या दोघांचा डिफरन्स ॲड केला सिनॉप्सिसमध्ये. आणि हा 7वा पॉईंट कन्क्लुजन. अशा प्रकारे ह्या सिनॉप्सिस वाईज मी डीपली तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. ओके, थँक्यू.